नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. आरक्षणाच्या लढाईसाठी जरांगे पाटील मुंबईत दाखल. आझाद मैदानात दाखल होताच करणार उपोषणाला सुरुवात. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावरती चोख पोलीस बंदोबस्त तैनात. काही आंदोलक आझाद मैदानावरती कालपासूनच तळ ठोकून. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल. मराठा आंदोलकांची वाहनं फ्रीवे जवळ पार्क करण्याचे पोलिसांचे निर्देश. काही राजकीय पक्षांचा मराठा आंदोलकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कोणीही जाऊ नये, मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन. मनोज जरांगेंची गुरुवारी कुठलीही चर्चा नाही. आज चर्चा होण्याची शक्यता. तर चर्चेसाठी सरकार पूर्वीपासूनच तयार. विखे पाटलांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर. लालबागच्या राजाचं घेणार दर्शन. एकनाथ शिंदेंनी शिवतीर्थावरती जाऊन घेतलं राज ठाकरेंच्या गणरायाचं दर्शन. आमच्यातली चर्चा खासगीच राहू द्या म्हणत शिंदेंनी वाढवला सस्पेन्स. काहींना आता स्नेहसंबंध आठवला असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला. शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा आदेश पारित. कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळलं. फक्त वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता. मध्य रेल्वेवरती अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान तांत्रिक बिघाड. मालगाडीत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत. राज्यातल्या कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज. जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा अंदाज. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी कायम. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी. देगलूर, मुखेड तालुक्यांना मोठा फटका. तर लेंडी आणि मांजरा नद्यांना पूर. आणि लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी. देशभरातून लाडक्या बाप्पाचं मनोभावे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त बाप्पा चरणी लीन. नमस्कार, सुप्रभात. मी अमीर गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्यांनी मराठ्यांना चलो मुंबई असा नारा दिलेला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मराठे सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. दरम्यान आज एकच दिवस मनोज जरांगेंना सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. त्यानंतर मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आझाद मैदानात 7,000 स्क्वेअर मीटरचं क्षेत्र आंदोलनासाठी राखीव आहे. त्यामुळे मैदानाच्या क्षमतेनुसार 5,000 आंदोलकांना मैदानात परवानगी देण्यात आलेली आहे. तर सध्याची आपण दृश्य बघतोय तर मनोज जरांगे पाटील अगदी काही वेळामध्ये आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यानंतर थेट ते उपोषणाला सुरुवात करतील. तरी सगळी दृश्य बघतोय मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आता मुंबईकडे रवाना झालेत. काही आंदोलक यापूर्वीच पोहोचलेले आहेत आणि आता मनोज जरांगेंचा ताफा मुंबईकडे येताना आपल्याला बघायला मिळतो. आंदोलनस्थळी काही वेळातच ते सध्या पोहोचत आहेत. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त सुद्धा आझाद मैदानामध्ये तैनात करण्यात आला आहे. 2 दृश्य आपण बघतो. एकीकडे सभास्थळी, आंदोलनस्थळी मोठी गर्दी झालेली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचा अतिशय मोठा असा ताफा मुंबईमध्ये आलेला आहे आणि आंदोलनस्थळी पोहोचतोय. एकीकडे आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर सध्या अधिकची माहिती देतात. सचिन, सध्या तुम्ही कुठे आहात आणि आत्ताची काय परिस्थिती बघायला मिळते? मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झालेले आहेत.
खरं तर मनोज जरांगे पाटील हे यांच्या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यांनी सकाळीच मुंबईहून मुंबईमध्ये प्रवेश केला आहे. आता आम्ही माझगाव डॉक परिसरामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहनं अक्षरशः ठप्प झालेली आहेत. सर्व गाड्या ह्या एकाच जागेवरती थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ही वाहतूक ठप्प केली आहे की आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला आहे हे मात्र समजू शकलेलं नाहीये. मात्र गेल्या काही वेळापासून ह्या गाड्या अक्षरशः ठप्प झाल्यात. सर्व गाडी चालवणार असतील किंवा गाडीमध्ये आंदोलक असतील या गाड्या बंद करून या ठिकाणी सध्या अडकून पडलेले आहेत. नक्की पुढे मार्ग ठप्प झाले आहेत की आंदोलकांना अडवून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे हे मात्र समजू शकलं नाही. आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्यासंग चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे आंदोलकांमध्ये कुठेतरी संशयाचं वातावरण निर्माण झालंय. आता आपण आंदोलनावरती पोहोचू की नाही पोहोचू या संभ्रमामध्ये हे आंदोलक आहेत. काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि आता पुढे कसं जाणार? मी प्रथम गणेश मारुती पवार बीडहून आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो आता आझाद मैदानावर. आता आरक्षण घेऊनच परत जाणार. आता इथून मुंबई सोडित नाहीत आम्ही. खरं तर वाहतूक कोंडी झाली आहे, सगळं वाहनं अडवल्यात. नाही आता लोकच तितके आले तर आता सारं हे मुंबई पूर्ण जाम दिसणार आहे. आता अजून लोक येतात त्यामुळे पूर्ण हे जाम दिसणार आहे. आता हे खरं तर लोक एवढे आले त्यामुळे मुंबई जाम होणार आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये पोहोचतात. आझाद मैदानावरती काही वेळामध्येच आंदोलन सुरू करतायत. आपण मात्र इथं अडकलोय. काय सांगाल? काहीच समजत नाही की कायमच सर्वसामान्यांना अंधारात ठेवायचं, काहीतरी नाटक करायचं, ही सरकारची काय भूमिका आहे हेच समजत नाहीये. सरकारने या बाबतीत खूप गंभीर घेतलं पाहिजे. कारण सरकारला वाटलं होतं की पहिल्या वेळेस लोक आली, दुसऱ्या वेळेस लोक येणार नाही, दुसऱ्या वेळेस लोक तिप्पट लोक आलेत आणि अजून जर त्यांनी जर वाट पाहिली आणि तिसऱ्या वेळेस जरी बोललं त्यापेक्षा 10 पट लोक येतील, तरी सरकारने जागं व्हायला पाहिजे. ही खूप काळाची गरज आहे. कुठपर्यंत सर्वसामान्याला विठ्ठीस धरणार तुम्ही? ही लोक जी आलेत ही सर्वसामान्य लोक आहे. प्रत्येकाला गरज आहे. आज रात्रभर प्रत्येक जण गाडीमध्ये जागलेला असताना समाजाला इथं आज विठ्ठीस धरलेले, कुणाला लगवीला आले असेल, कुणाला टॉयलेट आले असेल, काय अवस्था असेल लोकांची. आज कुठली सगळीच गैरसोय या ठिकाणी निर्माण झालेली दिसते. सरकार गांभीर्याने घेत नाहीये का? कारण की प्रथम आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली, आता 1 दिवसाची परवानगी देण्यात आली आहे आणि फक्त 5,000 आंदोलकांना आझाद मैदानावरती परवानगी देण्यात आली आहे. मात्र लाखाच्या वरती आंदोलक मुंबईत दाखल झालेत. हो, सरकार नक्कीच मी तर असं म्हणेल सर्वोच्च न्यायालयच विकत घेते की काय सरकार, आणि अशा प्रकारे सर्वसामान्यांना विठ्ठीस धरते. आज परवानगी न देणं जनतेच्या रेट्यामुळे परवानगी मिळाली मी तर असं 100% म्हणू शकतो की सर्वोच्च न्यायालय आणि सरकार हे एकच आहे की काय, अशी शंका आमच्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये येते. कारण ज्यावेळेस जनतेचा रेटा तुम्हाला दिसतो त्यावेळेस तुम्ही कुठेतरी जागे होता. अजून किती आमचा अंत पाहणार, अजून किती अंत पाहणार लोकांचा. आज किती वाईट अवस्था लोकांची झालेली की आज अवकाळी पाऊस मराठवाड्या भागामध्ये पडलेला आहे. मी पुण्यातून आलेलो आहे, पण या ठिकाणी खूपच वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं सरकार गांभीर्याने घेत नाहीये. काय सांगाल? खरं तर आता जरांगे पाटील थोड्या वेळात आंदोलनाला पोहोचतायत, मात्र आंदोलक सगळे अडून पडलेत. प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे, रस्ता ठप्प झालाय. जरी रस्ता ठप्प झाला तरी हा मराठा समाज ताकदीनं आलेला आहे आणि ताकदीनंच आझाद मैदानावर पोहोचेल. रस्ता जरी ठप्प झाला असला तरी हा मराठा समाज ताकदीने आलेला आहे आणि ताकदीनेच हा मराठा समाज आझाद मैदानावरती पोहोचल असं या ठिकाणी आंदोलक म्हणतायत. बाबा काय सांगाल? रस्ता ठप्प झालाय, मनोज जरांगे पाटील पोहोचतील, आंदोलनाला जायचे आपल्याला, कशा पद्धतीने मार्ग निघेल? आता हा मार्ग खरं तर सरकारला पूर्वीपासूनच माहिती आहे ना. समाज किती येणार आहे, पाठीमागं आला होता किती, आता आलाय किती, येणार आहे किती, हे सारं सरकारला माहित नाही का? मग सरकारला सर्व माहिती असताना सुद्धा ही कोंडी का करतं सरकार? कळत नाही का सरकारला गोरगरिबांची अवस्था काय आहे? किंवा आज अचानक हे आंदोलन उभा केलेलं नाहीये. पाटलाने 4 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे आणि 4 महिने झाल्याच्या नंतर अजून पाठीमागं 2 महिन्यापूर्वी पाटलाने मुख्यमंत्र्याला फोन लावला होता. फोनवर पुन्हा त्यांचं बोलणं झालं होतं. मग हे काय लक्षात येत नाही का? अडाणी का मुख्यमंत्री? कळत नाही का समाज किती येणार आहे, त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे, त्यांची हित आपण काही सोयी केली पाहिजे असं त्यांना कळत नाही का? आल्याच्या नंतर रस्त्यावर सर्वाला अडून धरतं. हा कोणता न्याय त्यांचा? खरं तर आंदोलकांना रस्त्यावर अडून धरणं हा कोणता न्याय असं मत या ठिकाणी आंदोलक व्यक्त करतायत. युवा वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. काय सांगाल? जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतंय, मात्र तुम्ही इथे वाहतूक कोंडीमध्ये अडून पडलेत. ही वाहतूक कोंडी आहे की आंदोलकांना अडवल्याचा प्रयत्न होतोय? तुम्हाला काय वाटतंय? जाणून बुजून हा सरकारचा डाव आहे. मराठा समाजासाठी सरकार